नमस्कार मैत्रिणी, माझ्या मुलांचा सगळ्यात आवडीचा रोल म्हणजे गोबीचा रोल। त्यासाठी मी बारीक चिरलेली गोबी घेतलेली आहे, हिला भाजून घेतलेला आहे। मी बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे हे शिजवून घेतलेले आहे। धने पावडर 1 चम्मच, 1 चम्मच जिरा पावडर, चिली फ्लेक्स, चीज घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, मिक्स ऑरिगॅनो, थोडीशी हळद, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मॅगी मसाला घेतलेला आहे। हे आपल्याला रोलसाठी लागणारे साहित्य आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल घातलेला आहे। तेल छान गरम झालं की आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा, नंतर बाकीचे साहित्य घालणार आहे मी। बघा अशा प्रकारे कांदा भाजलेला आहे। नंतर मी सर्वप्रथम गोबी घालणार आहे। गोबी घातल्याच्या नंतर परत असं परतून घ्यायचा। नंतर आपण बाकीचे मसाले वगैरे ॲड करणार आहे। सर्वप्रथम मी हळद घातलेली आहे, नंतर जिरा पावडर, धने पावडर, नंतर लाल तिखट, चिली फ्लेक्स, मिक्स ऑरिगॅनो आणि मक्याचे दाणे हे शिजवून घेतलेले आहेत। मी लगेच मिक्स करून घ्यायचं। नंतर मॅगी मसाला आवर्जून टाका, कारण की यानं रोलला खूप छान चव येते। परत असं मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघा, मीठ टाकल्याच्या नंतर लगेच असं फिरून घ्यायचं आणि अगदी कमी प्रमाणात पाणी घालायचं आहे, थोडंसं। बघा अशा प्रकारे, जास्त नाही घालायचं पाणी। हा माझ्या मुलांना खूप आवडते रोल, म्हणून मी हप्त्यातून 2दा बनवत असते। तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा। आता 1 ते 2 मिनिट याला आपण वाफवून घेऊया। बघा रोलची स्टफिंग तयार झालेली आहे। तर शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेच फिरवायचा। बघा अशा प्रकारे मी एक चौकोनी आकाराची रोटी घेतलेली आहे, जी चपाती। 1 चम्मच मायोनीज घालायचा आहे यावर। तुम्ही मायोनीजच्या ऐवजी रेड चिली सॉस पण घालू शकता किंवा टोमॅटो केचप पण घालू शकता, ऑप्शनल आहे। जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घाला। बघा अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं। एक्स्ट्रा बाकीचं काही घालायची गरज नाही यामध्ये। बघा अशा प्रकारे थोडं थोडं टाकून घेणार आहोत आपण ही। आणि नंतर भरपूर अशी चीज घालायची आहे। बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आपल्याला। मी तुम्हाला जवळून दाखवते, बघा किती सुंदर झालाय। मुलांना खूप आवडते, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। मी एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते, टिफिनमध्ये काढून। बघा अशा प्रकारे झालेला आहे, मुलांना खूप आवडते। तुम्ही टिफिनमध्ये नक्की ट्राय करा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा अशा प्रकारे मुलाचा लंच तयार झालेला आहे। बघा खूप छान लागते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।